सर्वांना माझा नमस्कार. जय हिंद, जय संविधान. ॲक्चुअली मला एक कॉल आला होता त्या दिवशी आणि त्यांनी प्रश्न केला, की "मॅडम, माझ्या नवऱ्याने जे आहे, ती माझ्याविरुद्ध डिव्होर्सची याचिका दाखल केलेली आहे, घटस्फोटाची आणि मला त्याच्याकडनं खावटी पाहिजे, तर मला खावटी मिळू शकते काय?" तर हो, तुम्हाला खावटी नक्कीच मिळू शकते. हिंदू मॅरेज ॲक्टच्या सेक्शन 24 नुसार तुम्हाला तुमच्या नवऱ्याविरुद्ध खावटीचा याचिकासुद्धा दाखल करता येते त्या घटस्फोटाच्या केसमध्ये. ॲक्चुअली होतं काय, की लेडीजच्या फेवरने बरेचसे कायदे दिले आहे. त्या कायद्यांमध्ये जर लेडीज नवऱ्याविरुद्ध डोमेस्टिक वॉयलन्सची केस टाकत आहे, तर तिथेसुद्धा ती खावटीची मागणी करू शकते. नांदवायची केस टाकत आहे, तर तिथेसुद्धा खावटीची मागणी करू शकते आणि जर डिव्होर्सची सुद्धा केस टाकत आहे, तर तिथेसुद्धा ती खावटीची मागणी करू शकते. आता बऱ्याचदा होतं काय, की पुरुष लोकांवर खावटीची केस टाकली जाते किंवा मग पुरुष लोकं नांदवायची किंवा मग डिव्होर्सची केस बायकोविरुद्ध टाकतात. तर तिथे कोर्ट त्यांना खावटी मागतो बायकोच्या मागणीनुसार आणि तिथे ते नर्व्हस होतात, की यार आम्हीच स्वतः केस टाकली आणि आम्हीच खावटी कशी देऊ? तर हा लेडीजचा अधिकार आहे. त्यांना मेंटेनन्सचा पुरेपूर अधिकार आहे. मेंटेनन्सच्या अधिकारानुसार त्यांनी जर खावटी टाकली आहे, सपोज 10,000 टाकली आहे, तर त्याला 10,000 नाही, कमीत कमी 3 ते 4,000 सुद्धा लागू होते. पण खावटी हा लेडीजचा अधिकार आहे. जर तुमचं इन्कम कमी असेल तर नोशनल इन्कम कन्सिडर केलं जातं, पण खावटी आणि मेंटेनन्स लेडीजच्या फेवरने लागू केलं जातं. हे गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. अशाच प्रकारच्या कायदेशीर माहितीकरिता माझ्या पेजला फॉलो करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडलं तर नक्कीच शेअर करा.